वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाळ कृष्ण भगवान की जय। जय श्री कृष्ण, जय तु ज्ञानेश्वर। आज सेना महाराजांची पुण्यतिथी आहे, शुक्रवार आहे। जीवंतिकेची जीवतीची पूजा करायची असते। सगळ्यांना शुभेच्छा। आपण 18वा हे घेणार आहोत आज, अभंग। काल 17 झालेला आहे आपला अभ्यास करून, आणि 17व्यामध्ये सांगितलेलं होतं की हरी पाठ कीर्ती मुखी जनी गाय जरी गाय पवित्र तो होय त्याचा देह। जे आपल्या मुखातून हरिपाठाची किंवा हरिनामाची कीर्ती जो गातो त्याचा देह अत्यंत पवित्र होतो। आता हरिपाठ किंवा हरीचंच नाम हे कसं श्रेष्ठ आहे, आणि नामस्मरणानं इथंच आपल्याला वैकुंठ कसं प्राप्त होतं हे सांगणारा आता अभंग आहे 18वा। हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही। त्यानं रासा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन। मनोमार्गी गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ। राम आणि कृष्ण ही जोडी दर ठिकाणी सांगितलेली आहे। म्हणजे तुम्ही जप करताना सुद्धा पावसला आपण गेलेलो होतो, ओम राम कृष्ण हरी असं म्हणायला सांगायचे, आणि तो एक छंद, एक ठेका खूप मनामध्ये बसलेला आहे। तर हरिवंश पुराण, हरिवंश म्हणजेच श्रीहरीच्या सगळ्या अवतार लीला सांगणारी जी चरित्र आहेत त्याला वंश असं म्हणलेलं आहे। आणि ती सगळं सांगणारी जी पुराणं आहेत त्या पुराणांचं श्रवण करायचं किंवा हरिनामाचंच कीर्तन करायचं। आणि हरीशिवाय सौजन्य नेणे काही, म्हणजे हरीशिवाय आपल्याला काहीच चांगलं वाटत नाही, फक्त हरी एके हरी। त्या नरा लाधले वैकुंठ जोडले, या 3 गोष्टी ज्यानं साधल्या आहेत, म्हणजे वर्णन असलेली पुराणं श्रवण करणं, हरिनामाचं कीर्तन करणं, आणि हरीशिवाय काहीच चांगलं न वाटणं, दुसऱ्या कशात मनच न गुंतणं, या 3 गोष्टी ज्याला साधल्या आहेत त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन। त्याला दोन्ही गोष्टी मिळतात। एक तर इथेच त्याला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती होते असं समजावं, आणि इथे बसल्या बसल्याच तीर्थयात्रा घडल्या, त्याला आता कुठल्या तीर्थयात्रेलाही जायची गरज नाही। पण तो कसा जायचा आहे? मनोमार्गी गेला तो येथे मुकला। जो मनोमार्गानं जातो किंवा गेला तो मात्र या परमार्थाला मुकला म्हणून समजावं। म्हणजे त्याला जर इथं मन नसेलच, या 3 मध्ये त्याचं मन नसेल, त्याचं दुसरीकडे जर मन भरकटत असेल, तर त्याला ह्या गोष्टी परमार्थ साधणार नाही। आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य। तिसऱ्या म्हणजे 6व्या चरणात सांगतात, जो हरिपाठामध्ये स्थिर झाला, हरिनामामध्ये रमला, अखंड हरिनाम, तर तो धन्य झाला। आणि म्हणून ज्ञानदेवा काय म्हणतात शेवटी, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ। म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात की मला हरिनामाची गोडी लागलेली आहे, जोड लाभलेली आहे, आणि त्यात गोडी निर्माण झाली। आधी मी जोडला गेलो हरिनामाशी, सतत हरिनामाशी जोडला गेल्यामुळं मला त्याची गोडी लागली, किंवा मला गोडी लागल्यामुळं मी जोडला गेलो, काही दोन्ही म्हणू शकतो आपण। आणि रामकृष्णी आवडी सर्व काळ, आणि हे प्रेमानं नाव घेत असल्यामुळं सर्व काळ
रामकृष्ण रूपाचीच मला आवड निर्माण झालेली आहे. आता काय आहे, पुराणांमध्ये 18 पुराणं आहेत, पण त्यातले त्यात पुन्हा एक हरिवंश पुराण म्हणून पण आहेच. तर सगळ्या पुराणांमध्ये श्रीहरीची वंशावळ सांगितलेली असते, श्रीहरीच्या लीला सांगितलेल्या असतात. आता आपण त्याच कथाच पाहतोय श्रीहरींच्या, आणि ते वाचताना आपल्या मनामध्ये असे सात्विक भाव दाटून येतात. त्यामुळं आपोआपच हरिनाम कीर्तन सुरू होतं. आणि एकदा का या हरिनामाची गोडी लागली की पुढं इतर बोलायलाच नको. जिभेनं अखंड रामकृष्ण गोविंद, रामकृष्ण गोविंद नारायण हरी किंवा श्रीराम यासारख्या भगवन नामाला मोठ्या किंवा मनातल्या मनात उच्चार चालू होतो. काही जण मोठ्यांदा म्हणतात, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, असं तालात सुरात छान म्हणायलाही चांगलं वाटतं. हरी हरी हरी, तर सारखं हरीचं चिंतन किंवा श्रीराम जय राम जय जय राम. तर आपण सारखी कुठल्या तरी असं एक चांगल्या सुरामध्ये, असं तालामध्ये जर म्हणायला लागलो तर अतिशय आनंद होतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. आणि आपल्याला आधीच सांगितलेल्या मागच्या ओव्यांमध्ये अभंगामध्ये, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, हे तर ज्ञानदेवांनी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. आता ही जी 18 पुराणं आहेत याच्यामध्ये हरिवंश नावाचं पुराण नाही बरं का, हरिवंशाचा त्यात उल्लेख नाही आहे. पण हरिवंश पुराण म्हणजे काय, किंवा भागवत पुराण जे आहे त्याच्यामध्ये भगवंताचे अवतार, जन्म, लीला, गुण, चरित्र असं सगळं सांगणारं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हरिवंश म्हणजे श्रीहरीच्या अवतार, लीला, चरित्र सांगणारी पुराण. आता एक श्लोक असा आहे, तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद्भागवतार्णवम, तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे. आता इथं वंश याचा अर्थ असा घेतला की वास केलेला, राहिलेला, निवास केलेला. म्हणजे भगवंतानं, श्रीहरीनं ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा पूर्णत्वाने किंवा स्वतः किंवा स्वरूपता वास केलेला आहे ते पुराण म्हणजे हरिवंश पुराण. आणि त्याचं एकमेव पुराण आहे जे सांगितलं ते की भागवत. आपल्याला सुरुवातही पाहिलेली होती की व्यासांना चैनच नव्हतं, मनाला शांतीच नव्हती. आणि म्हणून नारदांनी सांगितलं की तुम्ही इतकी पुराणं रचली, 4 वेदांच्या राशींचं विभाजन केलं, महाभारत लिहिलेलं आहे, मोठे मोठे ग्रंथ सांगितले, त्यातच भगवद्गीता सांगितलेली आहे, पण सगळीकडे युद्धाची वगैरे अशीच वर्णन आलेली आहेत. भगवंताचं स्तवन केलं जाईल, स्तुती केली जाईल असं काही तुम्ही रचना केली का? तशी जर केली तर तुम्हाला आनंद मिळेल. आणि म्हणून ह्या भागवताची, श्रीमद भागवताची निर्मिती झाली. आता मगाशी म्हणलं तसं हरिवंश या शब्दाचा शब्दशः अर्थ खूप सुंदर आहे. म्हणजे या पुराण ग्रंथाच्या श्रवणाचं महात्म्य तर सांगितलेलंच आहे की हरिवंश पुराणे तू श्रुतेच भरतोत्तम, कथिकं वाचिकं चैव मनसा समुपार्जितं, तत्सर्वं नाशमाथाती हिमं सूर्योदये तथा. म्हणजे काय की सूर्योदय होताच जसा धुक्याचा नाश होतो तशीच आपली कायिक, वाचिक, ते कायिकम म्हणायला पाहिजे होतं, कायिकम वाचिकम चैव मानसा. तर कायिक, वाचिक आणि मानसिक ही जी पापं आहेत ही हरिवंश श्रवण मात्रे करून नाहीशी होतात. म्हणजे 18 पुराणं श्रवण केल्याचं फळ एका हरिवंश स्मरणानं मिळतं. 100 वाजपेय आणि 1000 अश्वमेध यज्ञाचं फळ हरिवंश स्मरणानं मिळतं. त्यात आपण सांगितलं. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, तरावया भोळे भाळे जन, मुख्य चित्तशुद्धीचं कारण,
जन्मकर्म हरीचे गुण करावे श्रवण अत्यादरे. चुकल्या पुत्रांची शुद्धी वार्ता जेणे सादरे ऐके माता. तेणे सादरे हरिकथा सार्थकता परिसावी. तर श्रवणानं काय होतं? श्रवणे परिस्थिती तरला. परिस्थिती म्हणजे परीक्षिती बरं का. श्रवणे क्रौंच उद्धरला. मकरोदरी श्रवण पावला. सिद्ध झाला मत्स्येंद्र. तुझे श्रवण दोपरी एकते चित्त शुद्ध करी. दुसरे जीव ब्रह्मैक करी दोही परी उद्धारू. दोन्ही प्रकारे आपल्याला आपला उद्धार होतोय. चित्तही शुद्ध होतंय, जीव ब्रह्माचं ऐक्य प्राप्त होतंय आणि अशा प्रकारे भगवंताचे गुण स्वरूप आपल्या हृदयात ठसतात आणि तेच आपल्या मुखातून हरिनाम बाहेर पडतं. आता श्रवणाचं जसं महत्त्व समर्थांनी तर श्रवणाचं खूप महत्त्व सांगितलंय, पण श्रवणाहून सुद्धा कीर्तनाचं महात्म्य जास्त आहे. कारण का की आनंद पण मिळतो आणि त्याच्यामध्ये रसही तयार होतो. कीर्तनानं भक्ताची कायाशुद्धी पण होते, वासनाशुद्धी पण लवकरात लवकर होते, सत्वगुण वर्धित होतो. अगदी म्हणजे निजून जरी भक्तानं हरिकीर्तन केलं, कीर्तन म्हणजे जे आपण कीर्तन म्हणतो तसंच असं नाही, प्रत्येकानं संकीर्तन जे केलं जातं ते, तर देव त्याच्या पुढे येऊन उभा राहिलेला आहे. झोपेत जरी आपण त्याचं कीर्तन करत राहिलो, त्याची आठवण करत राहिलो, स्मरण करत राहिलो, तर देव आपल्याला समोरसुद्धा येऊन उभा ठेवतो. आता हरिकीर्तनाचे 3 प्रकार आहेत. एक गुणकीर्तन, दुसरं लीला कीर्तन, तिसरं नामक कीर्तन. मग आता भगवंताचं यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या 6ही गुणांचं वर्णन कीर्तनात करणं म्हणजे गुणकीर्तन. आणि हे गुण एकापेक्षा एक वरचढ आहेत. यश, भगवंताचं यश, नंतर श्री हे सगळी त्याची संपत्ती, औदार्य, ज्ञान, वैराग्य हे एकापेक्षा एक चढत जातात. आणि मग कीर्ती गायली तरी काय होतं, आपलं मनाचं समाधान एवढं होत नाही, पण गुण गाण्याचा प्रभाव मात्र पुष्कळ आहे. देश काळा ते विसरले, जीवो मरो विसरले, बोधाची या भुली. एकदा बोध झाला, आत्मबोध झाला की आपण सगळं विसरून जाणार आहे. आणि लीला कीर्तन हा दुसरा प्रकार आहे. भगवंताच्या अवतारातील जी काही अलौकिकता आहे, त्यांनी ज्या लीला केलेल्या आहेत, अगाध, अपाट, अचाट अशी जी दिव्य चरित्र आहेत त्यांना लीला असं म्हणायचं. आणि ही चरित्र लीला भक्ताचं अंतःकरण आकर्षून घेतात. आपण बघा ना, आत्ता एवढे मोठे झालो तरी त्या कथा पुन्हा पुन्हा ऐकाव्याशा वाटतात, त्यातलं सार घ्यावंसं वाटतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की माझ्या लीलांचं गुणगान जगाला पवित्र करतं, महादोषांना हरवतं आणि जडजीवांचं उद्धार करतं. म्हणून माझी स्वरूपता प्राप्त होते, इहलोकी कीर्ती होते. आणि कीर्तनाला लीला कीर्तन हा जो दुसरा प्रकार आहे, तर पैठणला एक थोर हरिभक्त होते, कृष्ण दयार्णव नावाचे, आणि त्यांना कुष्ठरोग झालेला होता. तर एकनाथ महाराजांना या असाध्य रोगातून मुक्त करण्यासाठी उपाय विचारला. तर नाथराय म्हणाले की श्रीमद भागवताच्या 10म स्कंदावर मराठीत ओवीबद्ध टीका लिहा. आणि त्या कृष्ण दयार्णवांनी श्रीकृष्ण चरित्र लिहायला आरंभ केला. रोगाशी शांतपणे झुंजत भगवान श्रीकृष्णाचं रसाळ अगम्य असं चरित्र लिहिलं 1000 ओव्यामध्ये. आणि ते हरिवरदा या ग्रंथरूपानं लिहिलं. ग्रंथ सिद्ध झाला. गोदावरीमध्ये अवभृत स्नान केलं. एखादा यज्ञ झाल्यावर जे स्नान करायचं त्याला अवभृत स्नान म्हणतात. आणि पाहता तर काय, त्यांचं अंग रोगमुक्त झालेलं होतं. म्हणजे असा लीला कीर्तनाचा, हरिकीर्तनाचा महिमा आहे. आणि कीर्तनाचा 3रा प्रकार नामसंकीर्तन, जे आपण करतो, सगळ्यात सोपं आहे. ज्यासी न करवे कथाश्रवण अथवा नटके हरिकीर्तन, तीही करावे नामस्मरण रामकृष्ण गोविंद. तीही म्हणजे त्यांनी करावं, नाही तर 3 गोष्टी केल्या तर उत्तमच. म्हणून गीती गाथा नाम जळून जाती सारी पाप, मनी उपजे भक्तिभाव, अण्णा म्हणे आनंद भेटे, अण्णा म्हणे भेटे देव. तर ते अण्णा आहे ते असं म्हणतायत की मग देव भेटतो आपल्याला. आणि नामसंकीर्तनानं भगवंताविषयी सौजन्य उत्पन्न होतं. सौजन्य म्हणजे सख्य, प्रेम, सद्भाव
नामसंकीर्तनात अनुरक्त तो झाला, मग भक्तिप्रेमाची परमोच्च अवस्था म्हणजे सख्य भक्ती जी म्हणलेली आहे ती प्राप्त होते. आणि सगळ्या भक्तांची हीच भूमिका आहे. हरिभक्ताला सख्य भक्ती विणं जीवन ही शिक्षाच वाटते. या भक्ताची भूमिका अतिशय सुंदर असते. जो अखंड हरिकीर्तन करतो, श्रवण करतो, नामसंकीर्तन करतो, त्याला हे सौजन्य किंवा सख्य प्रेम प्राप्त होतं. अर्जुनाला मिळालेलं आहे, सखात झालेला आहे तो. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाम मागे धावे प्रेम. म्हणजे आपण नाव घ्यायचं की मागे भगवंताचं प्रेम आपल्या मागे धावत आहे. किंवा आता याच्या दुसऱ्या चरणात काय सांगतायत भगवंत, त्या नराला भले वैकुंठ जोडले. तर काहींनी लाधले म्हणले, लाधले म्हणजे प्राप्त झाले. वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाटन. ज्याला अशी सख्य भक्ती, सख्य प्राप्ती झालेली आहे त्याला याच देही वैकुंठ प्राप्त होतो. वैकुंठ म्हणजे परमानंदाची अखंड प्राप्ती. कीर्तन सेवेचा देवाला सुद्धा एवढा लोभ किंवा प्रेम आहे की तो वैकुंठाला जायला विसरतो आणि वैकुंठ सोडून तो वैष्णवाच्या घरी येतो, भक्ताच्या घरी येतो. म्हणून तुकोबा महाराज म्हणतात, तुका म्हणे कथा देवाचे हे ध्यान, समाधी लागोन उभा तेथे. काल आपण पाहिले की त्याची स्तब्धता ही सुद्धा त्याची समाधीच असते. असे हे सगळे असे संबंध जोडून आपल्याला सगळ्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. मग ज्ञानदेव म्हणतात, नामसंकीर्तन करणाऱ्याला सगळी तीर्थाटनं घडतात. त्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा बघा, दीपक नावाचा असतो शिष्य किंवा तो तंतुकार असतो, तोही तिथेच राहतो, गुरूंची सेवा करायला राहतो. सगळे ह्याला जातात, तीर्थयात्रेला जातात, पण याला न जाता सुद्धा ते सगळं पुण्य मिळतं. आणि गुरु एका क्षणात मनोवेगानं जाऊन, विमान जसं वेगानं जातं तसं मनोवेगानं जातात आणि सगळ्यांच्या ओळीमध्ये तो दर्शनाला उभा राहतो. तर आपल्याला तेही करायची गरज नाही, इथे बसूनच सगळी तीर्थक्षेत्र घडत असतात. तुका म्हणे कथा देवाचे हे ध्यान, समाधी लागो न उभा तेथे. आणि ज्ञानदेव म्हणतात की नामसंकीर्तन करणाऱ्याला सगळी तीर्थाटनं घडतात, कारण सर्व तीर्थ ही भगवत स्वरूपापासूनच उत्पन्न झालेली आहेत. गंगासुद्धा भगवंताच्या मुखातूनच आलेली. आणि त्याचं कारण असं की सगळी तीर्थ ही भगवत स्वरूपापासून उत्पन्न होतात. जे नामसंकीर्तन करतात त्यांनी सर्व तीर्थात स्नान केलं, त्यांना सगळ्या यज्ञाचं फळ मिळालं, सगळ्या दानाची फळं मिळतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. सगळं तुम्हाला पुण्य मिळणार आहे. मग आपल्या नामावर कुठे एवढा विश्वास आहे? आपण बाकी सगळं करू, सगळे आटा पिटा तांदूळ हरभरे गहू सगळं आणत बसू, सगळी व्यर्थ धावाधाव करू, पण एक ना, ह्या कशाला उचापती पाहिजेत म्हणतात. काही उद्योग करू नका, फक्त एक नाम घ्या. पण काय पाहिजे? त्याच्यावर विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आता तिसऱ्या चरणात ज्ञानदेव म्हणतात, मनोमार्गी गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आता मनोमार्गे म्हणजे मनानुसार, मनाप्रमाणे शास्त्र संत गुरु यांच्या मनावर, यांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता आज एक वाटेल मनाला ते करणार, उद्या एक वाटेल ते करणार. म्हणजे भारा काय म्हणतात ना, एक ना धड भाराभर चिंध्या, तशी त्याची अवस्था होते की नाम सोडून तो बाकी सगळं करतो. आणि खरंच आहे बघा, तुम्ही सकाळपासून ठरवा की मी आता, म्हणून गोंदवलेकर महाराजांनी किंवा समर्थांनी एक विशिष्ट वेळ ठरवा आणि ती पाळा. म्हणजे ती एक हे राहते की काहींना जेवणापूर्वी सांगितलं, काहींना सकाळी उठल्यावर सांगितलं, काहींना फक्त झोपताना, की झोपताना तर काही नसतं ना मनात, तेव्हा फक्त नाव घ्या. 3दा घ्या, 5दा घ्या, 500 वेळा घ्या, तुम्हाला जे जमेल. पण हे कळवळून सांगतायत की ते जर नाही केलं तर तो येथे मुकला. म्हणजे संतांपेक्षा, गुरूंपेक्षा आप्तस्वकीयांचं जे फुकटचं निरर्थक बोल आहे, हे जो खरा मानतो आणि गुरूंना मानत नाही किंवा गुरूंचं ऐकत नाही, त्याचं सगळं, तो सगळ्या पुण्याला या आनंदाला मुकतो. म्हणून काय करायचं,
तर हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. जो हरिपाठी हरिनामाच्या ठिकाणी स्थिरावला आहे तोच धन्य होतो. आणि म्हणून नामावर लक्ष ठेवा, बाकीचा फुकट पसारा सोडून द्या. म्हणून काय म्हणतात, आनंद म्हणे मना आत्मसुखाची गोडी, लाविता आवडी स्थिरावेल. आणि ज्ञानदेव म्हणतात, काजे या मनाचे खनिके, ते देखील या गोडीची ये ठाई सोके, म्हणून या अनुभव सुखाची कौतिके, दावीत जाईजे. किंवा एकनाथ महाराज म्हणतात, जेवी हिरेनी हिरा चिरीजे, तेवी मनेची मनभ धरीजे, हेही तेची गा लाहिजे, जे गुरुकृपा लाहिजे संपूर्ण स्वये. यया मनाची एक उत्तम गती, जरी स्वये लागले परमार्थी, तरी दासी करी चारी मुक्ती, दे बांधोनी हाती परब्रह्म. हातामध्ये परब्रह्म बांधून चारी मुक्ती तुम्हाला मिळणार आहेत, इतक्या सोपं सांगितलेलं आहे. आणि शेवटी म्हणतायत, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्णी आवडी सर्व काळ. तर ज्ञानदेवाला याची गोडी लागली आहे, स्वतःला लागलेली आहे ते सांगतायत. आणि महाराजांची ही जी आवड आहे ती खऱ्या भगवत भक्ताचं पूर्ण लक्षण आहे. म्हणजे ज्या भक्ताला हरिनामाची गोडी लागलेली असते, रामकृष्ण म्हणायला सारखं आवडत असतं, रामकृष्णाच्या स्वरूपाची गोडी लागते, त्याला दुसरं काहीच नाही, भगवंताच्या नावाशिवाय दुसरं काहीही सुचतही नाही, आवडत नाही. म्हणून गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, असं म्हटलेलं आहे बघा. की हा भगवंत आपल्याला सतत जर हवा असेल, चित्ताला आनंद हवा असेल, तर काय करायचं, फक्त या भगवंताचं नामस्मरण करायचं, सतत रामकृष्णाचीच आवड ठेवायची, रामकृष्णी मन स्थिर करायचं आणि सारखं म्हणायचं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उच्चारी बाह्या सदा. तर आता ही हरिनामाची एकदा गोडी लागली की ती सोडायची नाही. एवढं आपण पाळलं की बस. आणि सोपं आहे बघा, दुसरे कुठलेही उपचार करण्यापेक्षा, दुसरं काहीही करण्यापेक्षा अर्थातच सगळ्यात सोपं काय आहे, तर हरिनाम घेणं. बघूया आता भागवताकडे वळायचे. काल आपण पाहत होतो त्या थोडासा दोन्ही बंधूंचाच पुन्हा उल्लेख चाललेला होता आणि त्याच्यात आपण जरा रमलेले होतो. पण आता अगदी छोट्या छोट्या काही प्रसंगातून भगवंताच्या लीला कशा आपल्याला बघायला मिळत आहेत ते आपण अभ्यासणार आहोत किंवा त्या बघूयात. एकदा एक फळवाली नंदाच्या वाड्यामध्ये येते आणि साधी असते ती अगदी. तर श्रीकृष्णाने आपल्या लीलांनी किंवा क्रीडांनी खेळांनी कसं तिला सुद्धा आनंदित केले बघा. साधी आहे, गरीब बिचारी, टोपली घेऊन फळं विकायला आलेली आहे आणि म्हणत असते, फळं घ्या फळं घ्या फळं घ्या हो फळं घ्या. आता तिचा शब्द त्यांना ऐकलेला आहे भगवंतानी, म्हणजे बाळकृष्णाने ऐकलेला आहे आणि तो तिच्या जवळ जातो. आता काहीतरी द्यायला, पूर्वीच्या काळी एवढा पैशाचा व्यवहार नसायचा. मग त्यानं काय केलं, घरातून ओंजळभर, त्याची ओंजळ ती केवढी असणार हो, धान्य आणून तिच्या टोपलीत टाकलं बरं. आता त्या फळवेल्या बाईनं काय केलं, म्हणजे त्याची जी ओंजळ आहे ती तिनं फळानं भरली. आता जेवढे ओंजळभर धाडे टाकले, ओंजळभर फळं दिली. आणि असा चमत्कार झाला की तिची जी टोपली आहे ती त्या मुठभर किंवा ओंजळभर धान्यांनी हिरेमाणकांची झाली, हिरेमाणकं भरली गेली. इतका त्याला, म्हणजे त्याच्या बालवयामध्ये सुद्धा त्याचं जे आहे अतर्क ऐश्वर्य, जे आपण ज्याची कल्पना करू शकत नाही, एवढंच ऐश्वर्य त्याच्याजवळ आहे. तो भरभरून सगळ्यांना कसं देतो. म्हणजे मोठमोठ्या भक्तांमध्ये गणना होते, पण या छोट्या अशा फळवाल्यांची वगैरे सुद्धा त्यानं केवढी छान दखल घेतलेली आहे की त्यांना प्रेम दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे.
आता एकदा ते बलराम आणि श्रीकृष्ण हे सवंगड्यांसह यमुना तीरावर खेळत होते आणि ते खेळण्यामध्ये इतके दंग झालेले होते की बलरामाला रोहिणीने हाका मारल्या तरी ते गेले नाहीत. यशोदेलाही पुन्हा तिनं पाठवलं की त्यांना घेऊन ये म्हणून. मग यशोदा गेलेली आहे आणि पुत्रप्रेमानं तिला इतकं तिचं प्रेमानं सगळं भरून आलेलं होतं की अरे कृष्णा, अरे कमल नयना, अरे बाळा, आता खेळणं पुरे झालं रे, तू भुकेनं व्याकुळ झाला असशील, खेळून खेळून दमला असशील, चल बाळा बलरामा कृष्णा, चला बरं घरी घेऊन चला एकमेकांना, आणि तू सकाळी एवढीशी न्याहारी केली असशील, आता घरी चल, भोजनाची वेळ झाली आहे आणि नंद तुझी जेवणाची वाट बघतायत नंद बाबा, तर लवकर घरी चल आणि आम्ही सांगतो तसं कर, असं म्हणून त्यांनी सगळे जे बाळगोपाळ होते त्या सगळ्यांना पण घरी जायला सांगितलं. आणि मग कृष्णाला पुन्हा ती अजून म्हणते, हे बघ तुझं अंग किती धुळीनं माखून गेले, आता मुलं येतात बघा तशीच खायला नाही. आईवडील काय म्हणतात, आधी हातपाय धुवा, किंवा स्नान केलं नसेल स्नान करा, तर आधी तू चल, स्वच्छ हो, सगळं अंग स्वच्छ केलं. आणि म्हणतात की ब्राह्मणांना गोप्रदान कर, रोज गोदान द्यायची असायची. आणि तुझे बघ सगळे मित्र बघ म्हणे, सगळ्यांनी त्यांना त्यांच्या मातांनी त्यांना स्नान घातलीत, अलंकार घातलेत, आणि त्याप्रमाणे तू पण स्नान आणि भोजन करून अलंकार घाल. इतके छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा किती छान सांगितलेल्या आहेत भागवतकारांनी. आणि हा शुकदेव परीक्षित राजाला म्हणतात की अरे राजा, ब्रह्मदेवांना सुद्धा परमपूज्य असलेल्या अशा या भगवंताला हृदय प्रेमवश झाल्यामुळं यशोदा आपला पुत्रच समजत होती. तिच्या मनामध्ये, आणि तिला माहितीच नाही ना की हा वेगळा आलेला आहे म्हणून, त्याला तरी तो सगळं जाणणारच आहे. आणि बलरामाला आणि कृष्णाला तिनं धरून घरी आणले, दोघांना स्नान भोजन घातले, वस्त्रालंकारांनी सजवले आणि वाढदिवसाचा समारंभ साजरा केला म्हणताय तिथे. तर सगळे वयोवृद्ध गोप नंद वगैरे सगळे, आता ते सारखे उत्पात होत असायचे ना, सारखे कोणीतरी राक्षस, कोणीतरी वेगवेगळ्या रूपात येऊन त्यांना त्रास देत होते. तर सगळे विचार करतात, आता सगळे जे गोप आहेत ते वृद्ध गोप, की आता आपण ह्या मुलांच्या हिताचं काहीतरी पाहिलं पाहिजे. अगदी महत्त्वाचा एक टप्पा आहे बरं का हा. त्यांची चर्चा म्हणजे अगदी निर्णयात्मक आहे. आणि मग त्यांच्यापैकी हा जसा नंद तसा दुसरा एक वृद्ध उपनंद म्हणून असतो. आणि तो उपनंद जरा वयस्कर आहे, वयोवृद्ध आहे, ज्ञानवृद्ध आहे. मग तो जरा देश काल वर्तमान सगळं जाणणारा आणि कसं वागावं हे सांगणारा असतो. तर त्याला या बलराम आणि कृष्णाविषयी त्यांच्या हिताची भयंकर कळकळ वाटत असते. आणि म्हणून तो म्हणतो की आता जर गोकुळाचं हित चालावं किंवा हित व्हावं असं जर वाटत असेल तर आपण आता हे गोकुळ सोडून दुसरीकडे जायला पाहिजे. कारण इथं मुलांचा घात करणारी सारखी अरिष्ट, सारखी संकटे येत आहेत. आणि बालघातकी ती पुतना आली तिच्यापासून, राक्षसिणीच्यापासून हा श्रीकृष्ण कसा वाचला, बचावला. ईश्वराच्या कृपेनंच तो म्हणतो की तो तिच्या अंगावर पडलेला आहे किंवा त्याच्या अंगावर तो गाडा पडला. सगळ्या आठवणीत त्याला येत आहेत. पुन्हा वावटळीच्या रूपानं तो आलेला तृणावर्त, त्यानं कृष्णाला उचलूनच नेलेलं होतं, आकाशात नेलं आणि तिथून त्यानं खाली शिळेवर टाकलं, तरीसुद्धा आपल्या देवतेनं म्हणतायत त्याला सांभाळलेलं आहे. आराध्य देवता ज्या असतात प्रत्येकाच्या कुळाच्या, तशा या गोकुळाच्या होत्या. त्यांनी जणू काही त्याचं रक्षण केलं आहे असं ते म्हणतात. आणि आत्ता ह्या अर्जुन वृक्षसुद्धा पडले तरी हा सुरक्षित राहिला. अशा सगळ्या घटना सांगतायत. खरं म्हणजे एखादं मूल जर त्याच्या खाली चिरडून गेलं असतं तर, पण सगळे आपल्यावर ईश्वराची कृपा आहे. आता साक्षात ईश्वरच त्यांच्यासमोर आहे हे कोणालाही माहिती नाही आहे. आणि त्यामुळं आता इथून पुढं तरी एखादं संकट पुन्हा येण्यापूर्वीच म्हणे आपण आपले सगळं इथलं हलवूया. आता किती सोपं होतं बघा त्यांना त्यावेळेला इकडून तिकडे नेणं. आपल्याला एखाद वेळेला असं आता म्हणलं की चला बाबा घर बदलायचं आहे तर सगळे आटापिटा करावं लागतो, ट्रक आणा, टॅक्सी आणा,
त्यात सगळं सामान भरा. हल्ली पॅकिंगवाले लोक येतात आणि सगळं हे करतात. तर आता आपण या मुलाबाळांसह सामानासह सरळ दुसरीकडे जाऊया. तर कुठलं ठिकाण आहे? तुम्ही जाऊन आला असाल बरेच जण. मथुरा आणि वृंदावन, आपलं गोकुळ आणि वृंदावन. तर तसं जवळच आहे, तसं फार लांब नाही आहे. पण त्या वृंदावनात तो सांगतो की एक वन आहे, तिथं पवित्र असं ठिकाण आहे, पर्वत आहेत, गवत आहे, वेली पुष्कळ आहेत, गोप गोपी गाई यांना राहण्यासाठी सगळं छान ठिकाण आहे. आणि सगळ्यांची इच्छा असेल तर आपण तिथं जाऊया, आता उशीर करायला नको. असं म्हटल्यावर लगेच गायींचे कळप पुढं चालायला सुद्धा लागले. ही मुलं हातात हात धरून जायला पण लागली. लगेच सगळं आपल्या घरातलं जे सामान, म्हणजे त्यांचं तसं मोजकं सामान असणार आहे, पण ते साहित्य सगळं गाड्यांवर भरलं आणि आपापल्या गाड्या जोडून ते गोप जमावानं निघाले सुद्धा. आणि मग ते म्हातारे, स्त्रिया, मुलं यांना गाड्यामध्ये बसवलं. स्वतः धनुष्यबाण हाती घेऊन सज्ज झाले आणि गायींना पुढं नेलेलं आहे. मग शिंग, करणे इत्यादी वाद्यांचा गजर, पूर्वीच्या काळची जी वाद्य आहेत ना, शिंग, फार सुंदर वाटतं बघा. एकदम असं आपल्या अंतःकरणामध्ये एकदम जोश येतो. मग सगळे उपाध्याय वगैरे सगळे व्यवस्थित असे चाललेले आहेत. गोपीसुद्धा सजून धजून चालल्या बघा. मोत्यांच्या सोन्याच्या माळा घातल्यात, पुतळ्यांच्या माळा घातल्यात, केशराची उटी लावलेली आहे, उंची वस्त्र नेसलेली आहेत आणि रथात बसलेले आहेत आणि आनंदानं कृष्णाच्या लीला गात गात सगळे चाललेले आहेत. तर आपल्या मुलांच्या गोष्टी उत्सुकतेनं ऐकत एकाच गाडीत बसून चाललेली यशोदा आणि रोहिणी या बलराम आणि कृष्णामुळे इतक्या शोभून दिसत होत्या की बघा, एकमेकाला कसं सौंदर्य प्राप्त होतं. आपण सुद्धा म्हणतो की आपली मुलं हीच आपली संपत्ती असते, तसंच त्यांना ते वाटते. आणि मग ते गाड्यात बसून सगळे वृंदावनाला गेले. तिथं छान अशी अर्धचंद्राकृती रचना केली, वस्ती केली. म्हणजे त्यांनी प्री प्लॅन आत्ता करून घ्यावा लागतो प्लॅन. त्यांनी तिथं गेला की प्लॅन केलेला आहे. मग वृंदावन, गोवर्धन पर्वत, यमुनेचं वाळवंट, ही सगळी स्थळं सगळी खेळायला अतिशय चांगली होती. आणि बलराम आणि कृष्णांना खूप आनंद झाला. लहान मुलांना तर नवीन ठिकाणी गेल्याचा असतोच आनंद. मग वृंदावनवासी जे सगळे लोक आहेत तर त्यांनी आपल्या, म्हणजे ह्या मुलांनी बाललीलांनी, मधुर बोबड्या बोलांनी त्या सगळ्या वृंदावनातल्या, म्हणजे आता इकडून तिकडे गेलेल्या सगळ्या लोकांना आनंद देत होते. मग कृष्ण आणि बलरामांनी लगेच एक जबाबदारी घेतली. वासरं चारायला न्यायला लागलेले आहेत. आता ते मोठे झाले. मग मुरल्या, पावे, अलगुज, शिंग, चेंडू, दांडू सगळं खेळण्याचं साहित्य बरोबर घेऊन सगळ्या गोपाळ सवंगड्याबरोबर गोकुळाच्या जवळपास वासरं चारायला जायला लागली. आता कधी मुरली वाजवणार, कधी पावा वाजवणार, कधी अलगूज वाजवणार, कधी गोफणीने दगड फेकणार, कधी पायात घुंगरं बांधून नाचणार. असं आपल्या सोबत्यांसह किंवा घोंगडे पांघरून बैलांची सोंग आणायचे, कधी बैलांप्रमाणे गर्जना करायचे. त्या काळातले त्यांनी कसे खेळ शोधून काढलेले होते. परस्परांची झुंज खेळायचे, कधी प्राण्यांचे हुबहू आवाज काढायचे. असे मुलांचे खेळ त्यावेळेला चालायचे. आणि एके दिवशी यमुना तीरावर हे सगळ्या सवंगड्यासह वासरं चारत असताना त्यांना मारण्याच्या उद्देशाने एक जो राक्षस आला, त्यानं वासराचं रूप घेतलेलं होतं आणि वासरांच्या कळपात शिरलाय. त्याला तिथं पाहताच कृष्णाने आणि बलरामांनी एकमेकांना खुणावलं आणि स्वतः एखाद्या भोळ्या मुलाप्रमाणे श्रीकृष्ण त्याच्याजवळ गेला बरं का. तसं की आपल्याला काही कळत नाही. आणि त्याच्या शेपटीसह त्याचे मागचे पाय धरून त्याला गर 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 फिरवलं आणि फिरवताच त्याला गतप्राण केलेला आहे. तो गतप्राण झाला आणि एका जवळच्या कवठाच्या झाडावर त्याला फेकूनही दिलं. तशी त्या झाडावरची भरपूर कवठं खाली पडली. मग तो प्रचंड राक्षससुद्धा खाली आला आणि राक्षसाचा तो विशाल देह पाहून कृष्णाचे सगळे पुन्हा सवंगडी आश्चर्यचकित झाले की कृष्णा, वा वा, फार चांगलं केलं असं म्हणून त्याची स्तुती करायला लागले. देवांनीही विमानातून आकाशातून पुष्पवृष्टी केलेली आहे आणि सगळ्या लोकांचं रक्षण करणारे हे बलराम आणि श्रीकृष्ण
आपल्या सवंगड्यांचे प्रमुख नेते बनलेत ते. आणि न्याहारी पाठीशी बांधून रोज आपलं वनात वासरांना चारायला नेऊ लागले. तसंच एक दिवशी वासरांना पाणी पाजता पाजता पुढे एक घटना घडलेली आहे. शिखरासारखा एक प्रचंड प्राणी आला आणि बगळ्याचं म्हणजे बकासूर ज्याला म्हटले ते, हा वत्सासूर, आता तो बकासूर. तर बकासुराची कथा आपण उद्या बघूया. कदाचित झाली असती आज, पण थोडा वेळ कमी पडला आपल्याला. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं. बघा त्याच बरोबर श्लोकामध्ये हेच वर्णन आलेलं. धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. जय श्री कृष्ण. जय